तर पहिला तुम्हाला माहिती आहे की 40 प्रश्नांचा पहिला विभाग असतो. ते 40 प्रश्न अतिशय सोपे असतात. थोडस तुम्हाला काय करायचे, आकृत्यांच्यात मार्क घालवायचे नाही. या ठिकाणी काल 40 पैकी 40 प्रश्न बरोबर असणारे आज विद्यार्थी होते आपले. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा डोकं जरा लक्षपूर्वक त्या ठिकाणी द्यायचे आणि चुकू नका त्या ठिकाणी. नंतर गणिताचे 20 प्रश्न असतात, ते तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आणि त्या ठिकाणी मार्क मारायचे. आणि त्याच्यानंतर उतारा, आकलनासाठी उतारे असतात. किती असतात? 4 उतारे असतात. त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं पण तुम्ही जर बरोबर दिली तर तुम्हाला एक 90च्या पुढे जर तुमचा स्कोर गेला तर तुम्हाला होप्स आहेत त्या ठिकाणी मेरिट मध्ये येण्याचे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आज मला पटपट सांगायचंय की हा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्याच्यापैकी 2 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. तर त्या निराळ्या आकृतीचं आपल्याला निवड करायची. तर मला सांगा, ही जी आकृती आहे पहा, तर या आकृतीपैकी तुम्हाला मी मोठे करून दाखवतो. वेगळी कोणती आहे? डी. का बरं? का बरं? हा, थांबा, सांगा सांगा सांगा. बघा, या ठिकाणी डी आकृती आहे. ठीक आहे, डी आकृती झालं. याच्यानंतर याच्यात कोणती वेगळी आहे? का बरं? का कारण सांगा, सांग अनुष्का. बघा, इकडं बाण आहे, इकडं बाण आहे, पण इकडं उलटा बाण आहे का नाही, म्हणून ही आकृती आहे. आकृत्या दिसतात का त्याच्यात? तिसरं, हा, हे सर आता पॉज कर रे.